बाई, माझा नवरा एक असा आहे की माझ्यासोबत दर रात्री भांडण करत राहत. नेमकं माझा प्रॉब्लेम काय मलाच कळणार झाले. असं का होतं? मी माझ्या नवऱ्याजवळ का जात नसेल आणि तो मला नुसता भांडत राहतो, करू देत नाही करू देत नाही असं. म्हणजे मला काय का बरं होते काय माहिती. तसं मी ना माझ्या मैत्रिणीने सांगितले, काजलला ना खरंच लय जागाच्या अशा नुसती कुठाने करायची सवय राहते तिला. आणि तिने ना मला ना धरे डॉक्टरचा पत्ता दिलेला आहे. मला वाटते धरे डॉक्टरचं इथंच हॉस्पिटल असेल. बरोबर पॉईंटवर आली मी, जाते आणि चेकअप करून घेते बाई एकदा. म्हणजे कसं आहे, माझा नवरा खुश म्हणजे मीच खुश. जाऊन ना धरे डॉक्टर कडून चेकअप करून घेते. म्हणजे कसं आहे, एकदा का धरे डॉक्टर कडून चेकअप करून घेतलं म्हणजे माझं ना सगळंच बरं होईल. ह्या काजलला म्हणले होते बाई सोबत चल, मग आपली एकटी कशी जाऊ, मला टेन्शन आले. धरे डॉक्टर तर गेट आधीच उघडा आहे. बघते बाई आता एकटी कशी जाऊ, मलाच टेन्शन आले. काय करू मी आता मध्ये जाऊन. मला हॉस्पिटलमध्ये बसू बसू पण कदरलंय आणि एकही पेशंट नाही उरायला. नुसतं नावाचा धरे डॉक्टर आहे मी, आणि धरू तर कुणाला म्हणजे धरायला तर कुणालाच जमून नाही राहिलं. एक तरी पेशंट जेव्हा धरायसारखं म्हणजे मी त्याला म्हणजे घ्या समजून. आता काय करू यार. आता असं पेशंट यावा ती इथून गेलंच नाही पाहिजे, आणि इथून गेलं बी तर खुश होऊनच गेलं पाहिजे. असं धरतं तिला, म्हणजे असं बघतं तिला की ती अजून 4 जणाला आणली पाहिजे की चला घरी डॉक्टर लय चांगले, लय भारी धरतात, म्हणजे लय भारी चेकअप करतात असं म्हणले पाहिजे. आलं वाटतं कोणतरी. जाऊ दे तसं बी ना, डॉक्टर काही आपल्याला धरणार आहेत थोडी. बघते मी. धरे डॉक्टरचं दार काय बंदच राहते का तुम्ही? दरवाजा उघडा दे. हो का, बरोबर मी येते मध्ये. ढकलून या या. धरे डॉक्टरच नाहीये? हो हो, मीच धरे डॉक्टर. हो हो. या या या, मीच. मलाच म्हणतात धरे डॉक्टर. काय धरायचं सांगा, काय झालं सांगा. तेच म्हणलं. ते काय ना डॉक्टर, मला हॉस्पिटल बी माहिती नव्हतं बरं का तुमचं. पण मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं तुम्हाला असं बरं का ध्यानात थोडं लय म्हणजे असं बडबडी आहे जरा जास्त. काय नाव? काजल. काजल उघडे. अच्छा अच्छा, काजल उघडे. हा, आलती एकदा माझ्याकडे ती. तिला बी मी धरून सोडलंय जरा, म्हणजे चेकअप करून सोडलंय तिला. तिचं एकदम भारी झालंय. काय ते जे दुखत होतं ना तिचं, ते सगळं झालंय ओके मध्ये. हो बरोबर बोलले डॉक्टर तुम्ही. खरंच म्हणूनच तुम्ही नावाचे धरे डॉक्टर आहे बघा. मला ती बरोबर पत्ता दिलाय तुमचा, म्हणून तर मी इथं आले आज. अहो बाई, तुम्ही लेकराला सुद्धा विचारलं ना की धरे डॉक्टरचं कुठे आहे ते दवाखाना, त्याने सांगितलं तुम्हाला असं बोट धरून आणून सोडलं असतं माझ्याकडे की धरा म्हणून. तुमचं पेशंट आहे धरा घ्या असं. इथं दारावर आणून सोडलं असतं तुम्हाला, माहिती आहे का? म्हणजे अख्ख्या गावात धरे डॉक्टरांची हे आहे म्हणा की. सगळ्याला माहिती धरे डॉक्टर नुसतं धरायचे काम करतो, दुसरं काही करत नाही. काय म्हणजे काय करायचे? चेकअप करतो, पेशंटला चेकअप करतो आणि व्यवस्थित ठणठणीत करतो. असं पेशंटला धरून ठेवायचे काम करतात. माणूस येतो इकडं, पण एकदा धरे डॉक्टरच्या हाताखाली आलं तर टणटण करतच निघतो इथं. टनाटन वाजतो त्याचं डायरेक्ट. वाजवतो बी मी टनाटन मागून पुढून. म्हणजे व्यवस्थित चेकअप करतो मागून पुढून, म्हणजे छातीवर पाठीवर असं. बाकी काय प्रॉब्लेम तुमचा? अहो डॉक्टर काय सांगू तुम्हाला, माझी लय दुःखभरी कहाणी आहे बघा. कहाणी ऐकायला बाई मला टाइम नाही. सरळ आणि सोप्या भाषेत सांगा. हा का? हा. तुमचं नाव काय? माझं नाव का? हा सांगा ना, लाजू नका. नाव काय तुमचं? माझं नाव असं थोडं लाजण्यासारखे आहे म्हणून. डॉक्टराकडे वेगळे वेगळेच नाव येतात. शीला, जुला, बिला सगळे असलेच नाव येतात. तुमचं काही याच्यापैकी आहे का काही? माझं नाव झिंगी. झिंगी. अरे वा, खरंच तुम्ही झिंगी झिंगा सांगताय बरं का. म्हणजे झिंगी नाव सोपतंय तुम्हाला. झिंगी बरोबर, तुमचे झिंगे समोर आले. कसले? हे काय आकडे तुमचे झिंग्यासारखेच तर गोरे पान दिसू नाही लाकडे तुमचे. हे काय? बरं बरं. अजून काय आवडतं तुझ्या नवऱ्याला? हो डॉक्टर, मी काय सांगू तुम्हाला, माझ्या नवऱ्याला ना आणखी बरंच काही आवडतं बरं का, पण ते माझ्याकडून त्यांना भेटतच नाही. म्हणजे बरंच काय आवडतं म्हणजे काय आवडतंय? आता कसं सांगू मी तुम्हाला, मला तर लाज वाटायली बघा ते सांगायला. अगं डॉक्टर मी, मला बिनधास्त सांगायचं. सगळ्या गोष्टी माझ्याच सांगता. तुम्हाला मला सांगा, तुम्हाला काही अंगरोग झाला, काही कुठलीही गोष्ट, तर कुणाला सांगता तुम्ही? डॉक्टरला. मग मी कोण आहे? डॉक्टर. मग मला सांगायचं. हा, काय झालं? नाव काय सांगितलं? झिंगी. झिंगी. पकडे. पकडे. हा. पकडे. ठीक आहे. ओके. काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टर ते काय आहे ना, दिवसभर बघा माझा नवरा ना काम करतो, राब राब राबतो.
पण मी घरीच असते. ओके आपली काय घरातली कामं करते, स्वयंपाक करते आणि काय आपलं संध्याकाळी नवऱ्याचं वाट बघत बसते. बरं. मग नवरा येतो घरी. हा प्रॉब्लेम आहे का नवरा येतो घरी? नाही हो. मग आता कसं आहे, तुम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगायचं म्हणलं तर बाई मला इकडचं तिकडचं काहीच सांगू नका, मला डायरेक्ट आतलं सांगा. म्हणजे मेन प्रॉब्लेम आहे जे सांगा. हो का? बरं बरं. तर ते विषय असा आहे. कसा विषय आहे? रात्री आमचं जेवण झालं का? रात्री तुमचं जेवण झालं, ओके. मग मी काय करू? जेवण झाल्यावर मी काय करू? तुम्ही काय नका करू. मग मी एकदा प्रॉब्लेम सांगितलं तुम्हाला, तेव्हाच करा म्हणजे. ओके. रात्री तुमचं जेवण झालं, पुढं त्याच्यानंतर आम्ही बेडरूम मध्ये जातो. बेडरूम मध्ये गेले. बेडरूम मध्ये गेल्यावर तुम्हाला माहितीच आहे की नवरा बायको मध्ये काय म्हणजे व्हायला पाहिजे किंवा काय होतं, कसं होतं. आता हे तुम्हाला समजू शकता ना तुम्ही. हा ते आलं लक्षात मला, कसं होतं काय होतं. हा तर मग प्रॉब्लेम काय, मेन मुद्दा काय ते सांगा. प्रॉब्लेम असा होतो हा. की माझा नवरा असं स्पीड मध्ये पळायला चालला ना, हा. तिथे माझा मूडच खराब होतो. म्हणजे मला मूडच होत नाही. म्हणजे तुझा नवरा पळायला चालला तर तुझा मूड होत नाही. होतच नाही माझा mood. मग नवऱ्यासोबत तू कशाला पळायचं? नवऱ्याला एकट्याला पळू द्यायचं ना. तसं नाही हो डॉक्टर. मग म्हणजे बेडरूम मध्ये काय होतं नवरा बायको मध्ये, अच्छा अच्छा ते म्हणजे तुम्हाला सरळ सांगता. हा आलं लक्षात मला. तरी पण नेमकं काय होतं ते सांगा मला. माझ्या नवऱ्याला करायचं लय मूड होते. Okay. लय म्हणजे लय मूड होते करायचा. मग तो करीत नाही त्याला का? ना, अहो तो करीतो. हा. त्याला तर लय आवडते. इतकं आवडते इतकं आवडते इतकं आवडते की काय सांगू तुम्हाला. ते मला ना सोडतच नाही रात्रभर. पण काय होतं माहितीये का, माझं मूड होत नाही. ओके प्रॉब्लेम हा. माझ्यासोबत भांडण करतो रात्रभर. ओके मग काय करू त्याचा उपाय द्या ना मला. ओके. झिंगीचा नवरा करत नाही. हे कोणाला लिहून पाठवणार आहे तुम्ही? तुमचा प्रॉब्लेम लिहिलंय मी तर. हे बघ बाई, मी तुला उपाय देतो, हा. पण तुला मी म्हणन तसं करावं लागेल. मी म्हणन तसं करावं लागेल. करीन मी, पण मग काय करावं लागलं डॉक्टर मला? हे बघ, टॅबलेट लिहून देतो मी तुला, हा. सकाळ आणि संध्याकाळ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे तेल आहे, ठीक आहे. 3 टाइम मसाज करायची. कुठली? तिथली. हा का? हा. डॉक्टर असं म्हणजे स्प्रे मारायचं किंवा काहीतरी गोळी बिळी घेऊन झालं तर तसलं काही द्या ना. हे काय स्प्रे मारायचं पण आहे आपल्याकडे, पण त्याने जास्तच करणं होईल. मग म्हणजे मूड होईल, तुला मूड होईल ना, तसं देऊ का मग? जास्तच म्हणजे लिमिट मध्ये द्या ना. म्हणजे म्हणजे हे जे तेल आहे ना, हे तेलनी जरा व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी. हो का? स्प्रे जर दिलं ते घोड्यासारखं पळशील, मग चालेल का? मग घोड्यासारखं पाहिजे का हे कोंबड्याच्या पिल्ल्यासारखं पाहिजे? उंदराच्या पिल्ल्यासारखं म्हणजे स्पीड स्पीड आपल्याला पाहिजे तेवढी झाली तरी पण झालं हो. जास्त म्हणजे पाहिजे का? डॉक्टर मी काय म्हणते, आता माझा मूडच होत नाही. हा. माझ्या नवऱ्याला माझ्याकडून काही भेटतच नाही. त्याला माझ्याकडून काहीतरी भेटलं पाहिजे, जेणेकरून मला उगाच थोडासा मूड झाला पाहिजे. काही नाही. अगं बाई, मग म्हणून तर हे देतोय ना तुला. सांगा आता तुम्ही डॉक्टर, तुम्हाला सगळं समजतंय. हा. तर ठीक आहे, मी करेन 3 टाइम. हे गोळ्या नाही, होय का? हे बघ 2 टाइम हे टॅबलेट घ्यायचे करायच्या पहिले. हा. ते बी जेवण झाल्यावर. ठीक आहे. जेवण झालं एक गोळी घ्यायची, ठीक आहे. आणि मग सुरुवात करायची. हो का? आणि ती गोळी घेतल्याच्या नंतर किती टाइम फरक पडेल मला? 15-20 मिनिटं असं थाई 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 होशील तू. तुझा असा मूड होईल की तुझा नवरा डायरेक्ट दरवाजा खिडकी तोडून बाहेर पळून जाईल. असलं मूड होईल. हो का? घरी डॉक्टर म्हणतात मला, धरले तरी हातात येणार नाही. तुझ्या नवऱ्याला तू धरलं तरी हातात येणार, अशा स्पीडनं पळून जायचं. हो का? एवढं करशील तू नवऱ्याला तुझ्या. मग भारी आहे डॉक्टर. मग मी ही घेईन, दोन्ही बी घेते मी एकदाच. नाही दोन्ही घेतली तर मग नवरा जागीच जीव सोडेल तुझा. नाही मग एक घेते. 2 गोळ्या दिल्या त्या. ह्या 2 गोळ्या. आणि तेलाची बॉटल कुठे आहे? किती लिटर तेल येते? 20 ml. हे झालं 20 ml. तेलाची बाटली 20. बरं मला सांग, तुला पोझिशन कोणती आवडते? कसं आहे आपल्याकडे, कसं आहे सगळ्या गोष्टी मेडिकल वरच नाही सोडायचं. पोझिशन पण बघावं लागेल ना, कोणतं पोझिशन आवडतं कोणतं नाही. तुझ्या नवऱ्याला कोणतं आवडतं? माझ्या नवऱ्याला तर आवडते 2-3 प्रकारची पोझिशन, पण त्या कशा सांगू मी तुम्हाला? तोंडाने सांगा बाई. अहो लाजायचं नाही, डॉक्टर आहे मी. नाही, एखादं पोझिशन मला करून पण दाखवा. काय म्हणजे एखादं तोंडाने बोलून पण दाखवा एखादं पोझिशन, असं म्हणतो. हा का? नाही हो डॉक्टर, लाज वाटते मला. हो लाजायचं काय बाई, आम्ही घालतो की नाही सगळ्या गोष्टी? म्हणजे गोळ्या पाणी तुम्हाला खाऊ घालतो की नाही? मग आमच्या लिहिण्यावर तर तुम्ही खातात ना. मग आम्ही जर दिलं नाही तर तुम्ही तोंडात कसं काय घेणार? टॅबलेट टॅबलेट टॅबलेट
आम्ही देतो तेव्हा तुम्ही असं पाणीचा बोल देतो मी असं तोंडात असं टाकता की नाही हो मग बरं बरं आहे. अहो डॉक्टर मी काय म्हणते हा सांगू का? सांगा की नाही मी सांगत नाही तुम्हाला मग? कारण कसं आहे ना मला खरंच लई लाज वाटायलाय. तुम्ही तुम्हाला मी काय करते हा. तुम्ही ना मला एकदा चेकअप करून घ्या ना म्हणजे माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का मला काही असं विकनेस म्हणजे काहीतरी असं मधून काहीतरी प्रॉब्लेम असेल ना जेणेकरून मला मूल होत नसेल तुम्ही एकदा ना मला चेकअप करून दाखवा सांगा हे प्रॉब्लेम आहे का त्याच्यानंतर मी तुम्हाला ना प्रॅक्टिकली करून बरं दाखवते. ठीक आहे चेकअप करून बघू बरं का काय हे हा चेकअप करतो ना तुम्ही इथंच चेकअप करता का हो. पेशंटला इथं टेबलवर जागेवर टेबलवरच करतो रूम मध्ये घेऊन जाऊ का म्हणजे असं बेड नाही का तुमच्याकडे काही? बेड वगैरे आहे अरे वा फिगरचं पण हृदय ओके हा ते व्हायब्रेट होते कसरीच व्हायले. ऍबलेट होणार ऍबलेट होण्यासारखंच काम करतं ते उगाच थोडी घेतलंय दुबईवरून आणलंय स्पेशल जिथं पण लावून तिथलं नसा नसा काढून घेते किती आहे किती नाही बाई हा तुमचं काय प्रॉब्लेम त्याने लगे मला कानात सांगितलं हा का? इस व्यक्ती की प्रॉब्लेम ये है इस व्यक्ती की प्रॉब्लेम वो है काय प्रॉब्लेम सांगितले डॉक्टर? ते आता मध्ये गेल्यावर सांगता ना चेकअप करायचं ना हा का? तेच प्रॉब्लेम मी असं येऊ चुटकी वाजवता सोल्युशन काढेल त्या प्रॉब्लेम म्हणजे मला करावं लागेल एकदा काय चेकअप चेकअप करावं लागेल मला डॉक्टर हा एकदा चेकअप करून घ्या मग मला. घेऊ का हा? घेऊ का तुम्हाला चेकअप करून हो तुम्ही देता ना मग मला काय? चेकअप करू हो चला. ठीक आहे उघड करून द्या बरं का काय चेकअप करता आलं पाहिजे ना मला पण काय उघड करायचं? अहो इथं थोडं चेकअप करावं लागेल इथं काय झालंय का थोडंसं पोटावरती हा ते असं म्हणतोय उघडच करावं लागेल ना असं असं आता समजा मला आंघोळ करायची मला काय काढावं लागेल कपडे उघडच झालं ना उघड झाल्याशिवाय आंघोळ करता येणार नाही आपल्याला म्हणून म्हणतो तुम्हाला काढून दाखवावं लागेल ठीक आणि आहे. ते पोझिशन पण दाखवतो ना तुम्हाला असं करा 2-3 पोझिशन सांगतो इथं लिहून देऊ का करून दाखवू माझ्या लक्षात नाही मी काय राहणार. म्हणतो करूनच दाखवतो हो का? ठीक आहे कुणावर? तुमच्यावर माझ्यावर? हो तुम्हाला करून दाखवावं लागेल ना मग तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत करणार या पोझिशन मध्ये हा का? हा बरं ते बघू पुढं एकदा चेक करून घ्या मला. ठीक आहे मी चेक करतो हे गोळ्या औषधे व्यवस्थित सांभाळून ठेवा हो ठीक आहे हो. हे तुमचं हा जाताना घेते. हा, ते घेऊन. या झोपायचं काय? तिथं झोपा तुमच्यात म्हणजे असं बेड नाही आहे का डॉक्टर? हे काय बेड नाही तर काय झोपून कसं चेक करणार आहे? हाताने चेक करतो मी हाताने? हो हातानेच करतो मी सगळं काय? हातानेच करतो मी चेक असं म्हणलं चल, साडी बाजूला करा हो का? करा काय झालं डॉक्टर? काही नाही मस्त आहे हो काय? तुमचं हे अहो तुम्ही बाजूला घ्या चेक करा ना डॉक्टर. डॉक्टर आहे मी चेक करतो थांबा काय झालं डॉक्टर? काही नाही चेक कर करा ना लवकर चेक. श्वास घ्या सोडा श्वास घ्या सोडा श्वास घ्या सोडा श्वास घ्या सोडा अहो डॉक्टर. हा बघा बाई हा. तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चेक केला हो का? झालं का चेक करून? चेक करणं झालं थांबा पडून राहा थोडस काय झालं आता? पडून राहा हम्म. थोडं हाताने बी चेक करावं लागेल आम्हाला हो का? हात बाजूला घ्या इकडं हम्म. हा. अहो डॉक्टर काय करताय? डॉक्टर अयो अयो डॉक्टर काय करताय तुम्ही हे? आहो तुमचा प्रॉब्लेम मी चेक केला नेमकं तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे काय? तुमच्या नवऱ्यात प्रॉब्लेम नाहीये तर इथं तर चेक केलंच मी तुम्हाला त्या रूम मध्ये पण वेगळी प्रोसिजर आहे ती करून बघावं लागेल हो का? हो तर तुम्हाला जर मान्य असेल तर मी त्या रूम मध्ये तुम्हाला गपागप करून बाहेर आणतो काय? म्हणजे तिकडे चेकअप करून बाहेर येतो तपासप मध्ये चेक करतो असं बरं बरं ठीक आहे चला लवकर करून घ्या मला बी जायचंय घरी. चला, चला. ऐक चला बाई. डॉक्टर तुमचं हॉस्पिटल लय मोठं आहे हो. आमचं ते पण लय मोठं आहे भाई काय? चला की दाखवतो अहो डॉक्टर नीट चेक करा ना तुम्ही. ऐक बाई कसतरीच व्हायला लागले आता बाई उगाचच धरे डॉक्टरचं नाव धरे डॉक्टरने ठेवलं खरंच धरे डॉक्टरनी ना
माझं म्हणजे मूडच मोकळा करून टाकला. म्हणजे ना आता हा मूड जो आहे ना कंटिन्यू कायम असाच राहील असं वाटायला लागले. खरंच लय भारी वाटलं. आणि धरे डॉक्टरनी ना माझा मूड जागेवर आणून दिला. आता ना माझ्या नवऱ्याला पण असं खुश करते मी. थँक्यू बरं का धरे डॉक्टर. हो हो, काय अडचण नाही. येऊ का मग मी? हो या. चल, बाय. या परत हा. हो हो नाव लक्षात आहे ना? हो धरे डॉक्टर. अरे डॉक्टर. येते मी. हा हो या. हा असे पेशंट आले पाहिजे माझ्याकडे, म्हणजे मला धरायला पण मोकळं होतो मी, आणि धरून मी लय जाम खुश होतो. म्हणजे नुसतं धरायचे काम करतो मी. उगाच थोडी मला धरे डॉक्टर म्हणतात. चांगले चांगले बाईचे धरतो मी.